सो हाय एव्हरीवन, फायनली आज ॲनिव्हर्सरी स्पेशल ब्लॉग आहे. तर आम्ही जात आहोत थोडं बाहेर एक्सप्लोर करायला. बघूया आता बेंगलोरमधल्या नवीन नवीन प्लेसेस काय आहे, इथे कसं आहे, तर तुम्हाला सुद्धा दाखवू. मग बघूयात आता कुठे नेतोय प्रतीक आपल्याला. सो आपण ज्या लोकेशनला जातो आहे ते आहे इस्कॉन टेम्पल. बेंगलोरमध्ये राजाजीनगरला आहे. सो ते आता इथनं आम्हाला एक 20 किलोमीटर दाखवत आहे. सो चला बघूया आता. द बेस्ट पार्ट अबाउट बँगलोर इज बँगलोर्स चार्मिंग वेदर. इतकं ब्युटिफुल वेदर आहे आणि एक वेगळंच चार्म आहे बेंगलोरमध्ये. किती ग्रीनरी आहे, छान दोन्ही बाजूंनी ट्रीज. व्हेरी व्हेरी बेस्ट. काही रिझन्समुळे आम्ही आमचे व्लॉग मध्यंतरी टाकू नाही शकलो. थोडासा फोनचा पण प्रॉब्लेम झाला होता आमच्या आणि अजूनही काही रिझन्स होते, तर त्यामुळे आम्ही टाकू नाही शकलो. बट यानंतर आम्ही ट्राय करू की आम्ही आमचे व्लॉग्स कंटिन्यू करू आणि मे बी नेक्स्ट व्लॉगमध्ये आम्ही आमचा इंट्रोडक्शन व्लॉग टाकू. इंट्रोडक्शन व्लॉग आम्ही शूट करून ठेवला होता, बट फोनचा काही प्रॉब्लेम झाला त्यामुळे आम्ही इथे अपलोड नाही करू शकलो. सो बट नो प्रॉब्लेम, आम्ही पुन्हा शूट करू लवकरच. छान असं चार्मिंग वेदर आम्ही एक्सपिरियन्स केला आणि त्यानंतर आम्ही बेंगलोरच्या इस्कॉन टेम्पलला पोहोचलेलो आहे आणि हे इस्कॉन टेम्पलचं एंट्रन्स आहे. बाजूनी मेट्रो जाते, तुम्ही बघू शकतात वरती. सो गाईज, आम्ही फायनली पोहोचलो आहे इस्कॉन टेम्पलला आणि तुम्ही बघू शकता इथलं ॲटमॉस्फिअर आणि रश पण तितकीच आहे. मागे बघू शकता तुम्ही, माझ्या मागे खाली गाडी आणि तो पार्क केल्यानंतर इकडे एक एंट्रन्स आहे, ज्या एंट्रन्समध्ये 2 वेज आहेत. एक दर्शनाची आणि दुसरी म्हणजे लाईक आर गॅजेट्स, लगेज आणि फुटवेअर आपण इकडे सरेंडर करू शकतो. सो कॅमेरा आतमध्ये अलाउड नाही आहे. जसं की तुम्ही बघू शकता, आम्ही ॲक्च्युली विकेंडला आलो होतो आणि खूप जास्त रश होती. एकादशीचा दिवस होता, अधिक मास पण चालू आहे, त्यामुळे खूप जास्त रश होती. सो जसं की मी मगाशी तुम्हाला सांगितलं की इकडे अजून एक टेम्पल आहे, बट ते अजून एक टेम्पल नाही आहे. ॲक्च्युली ते टेम्पलचा एंट्रन्स आहे, तर आपल्याला तिकडेच जायचं आहे आता. आणि तुम्ही बघू शकता वरून असं ब्युटिफुल सगळा व्ह्यू, साईड व्ह्यू, नियर बाय व्ह्यू आपल्याला सगळा दिसतो आहे. पूर्ण ग्रीनरी ऑल ओव्हर, लाईन बाय लाईन आपल्याला जायचं आहे आणि खूप जास्त पीसफुल, हायजीन आणि व्हेरी प्लीजंट ॲटमॉस्फिअर आहे इकडे. तर तुम्ही नक्की येऊन दर्शन घ्या. मी सजेस्ट करेल की एकदा तरी तुम्ही विजिट करा इस्कॉन टेम्पल बँगलोरला, जे की आहे राजाजीनगरमध्ये. आणि तुम्ही जसं की बघू शकता इकडनं हे मंदिराचं एंट्रन्स आहे. ते सुद्धा ब्युटिफुली क्राफ्ट केलेलं आहे एकदम आणि एकदम क्लीन आहे. कंटिन्युअसली हरे रामा हरे कृष्णा असं चॅन्टिंग चालू असतं मंदिरामध्ये. आणि तुम्ही जे बघू शकता हे ब्लू कलरचं टेम्पल, ते ॲक्च्युली कृष्णा टेम्पल आहे. सो या एंट्रन्समधून पास होऊन आपल्याला ॲक्च्युली त्या टेम्पलमध्ये जायचं आहे.
केल्यानंतर एक मोठं गोल्ड आधारस्तंभ दिसेल आणि रश बघू शकता तुम्ही, खूप जास्त रश आहे. सो इकडं 2 वेज आहेत. एक तर डायरेक्ट जाऊ शकतो आणि दुसरं म्हणजे पे करून एक सेपरेट लाईन असते, त्या दर्शनाला आपण जाऊ शकतो. सो इकडे खाली जे बघताय तुम्ही ते हरिद्वार आहे आणि ही जी लाईन दिसते ती डायरेक्ट टेम्पलमध्ये जाते. आणि जसं आपण वरती टेम्पलमध्ये आलो त्यानंतर किती ब्युटिफुल वेदर आहे, स्काय पूर्ण क्लिअर आहे. एक हाईटवर आहे हे टेम्पल कन्स्ट्रक्ट केलेलं, त्यामुळे सिटीचा भरपूरसा असा व्ह्यू कॅप्चर होतो आहे बऱ्यापैकी. एकदम छान असं वेदर, एकदम प्लीझंट होतं त्या दिवशी. आणि मोबाईल आतमध्ये अलाउड नसल्यामुळे मी फक्त बाहेरूनच कॅप्चर केलं, मला जेवढं करता आलं. आणि जे लाईट्स तुम्हाला दिसत आहेत ते ॲक्च्युली तिकडे राधाकृष्णाची मूर्ती आहे. सो तुम्ही बघू शकता, खूपच जास्त ब्युटिफुल आणि दर्शन झाल्यानंतर इकडे खाली बेसमेंटला प्रसाद मिळतो, दॅट इज प्रसादम इकडे. सो आणि वरती जर तुम्ही पाहाल क्राफ्ट केलेलं तर असे कृष्णाचे बरेचसे स्टोरीज आहेत जे डिपेक्ट केल्या आहेत त्या पिक्चर्समध्ये. आणि तुम्ही बघू शकता किती म्हणजे ब्युटिफुल. आणि मध्ये एका खालच्या बेसमेंटला कॅन्टीन सुद्धा आहे. सो जिकडे ऑल टाइप्स ऑफ फूड अवेलेबल. आणि याच्याच लेफ्ट साईडला प्रसाद मिळतो. असं एक फाउंटेन 4 to 5 फाउंटन्स आहेत जिकडे आपण फोटोज कॅप्चर करू शकतो. जसं की इव्हनिंग होत आली आहे त्यामुळे लाईट्स लागायला सुरू झालेत. पण लाईट्स लागल्यानंतर अजून एक टेम्पलचा डिफरंट व्ह्यू बघायला मिळतो. सो मे बी तुम्ही जेव्हा केव्हा जात असाल तर असं ट्राय करा की इव्हनिंगच्या स्लॉटमध्ये. सो तुम्हाला थोडंसं मे बी डस्ट डाऊनमध्ये पण दिसेल आणि लाईट्समध्ये पण दिसेल. सो गाईज फायनली आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही निघालेलो आहे बॅक होम. बट येस, मी सजेस्ट करेल की तुम्ही नक्की विजिट करा. आणि असं ऐकलं आहे की बँगलोरचं जे इस्कॉन टेम्पल आहे ते हेडक्वार्टर्स ऑफ ऑल द इस्कॉन टेम्पल्स आहेत आणि सर्वात मोठंही आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आवर व्हिडिओ. ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला अजून काय काय बघायला आवडेल तेही नक्की सांगा. तर भेटूयात लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, बाय.